जर तुमचा वेळ 10 सेकंद 30 सेकंद 1 मिनिट असेल आणि त्यामुळे आपल्याला गिल्टी वाटतंय, अपराधीपणाची भावना येते, नातं तुटतं आहे आणि तुम्हाला वेळ वाढवायची इच्छा असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. काय होतं की बऱ्याच वेळा असं होतं की लाजेखाजे खातर आपण लोकांना काही सांगत नाही, बायकोशी पूर्णपणे बोलत नाही, पार्टनरशी ठीक संवाद साधत नाही आणि त्यामुळे होतं काय की आपण आपल्याच मनामध्ये कुंतत राहतो, खात राहतो आणि मग शेवटी वेळ येते डिवोर्सची किंवा डिप्रेशनची किंवा भांडाभांडीची. आपला वेळ जो आहे हा इजॅक्युलेशनचा वेळ अर्थातच, हा वेळ किती असायला पाहिजे याबद्दल बऱ्याच वेळा लोक पॉनमध्ये पाहतात किंवा IQ बातमीच्या आधारे ठरवतात. परंतु मला सायंटिफिकली आपल्याला हे सांगायचं आहे की जर तुम्ही परफॉर्म करत असताना आतमध्ये लिंगाचा योनीमध्ये प्रवेश झाल्यानंतर जर आपण काउंट केला आणि हा जर वेळ 1 मिनिटापेक्षा कमी असेल तर डेफिनेटली ते शीघ्रपतन आहे समजायला हरकत नाही. कारण का फोरप्लेला तुम्हाला 10-15 मिनटं लागू शकतात. फोरप्ले करता करता शीघ्रपतन होऊ शकतं. पण लिंगाचा योनीमध्ये प्रवेश झाल्यानंतर जर 1 मिनिटापेक्षा कमी वेळात जर ते स्खलन झालं तर डेफिनेटली ते प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन आहे. कारण का त्यांनी पार्टनर समाधानी होत नाही, तुम्हाला समाधान मिळत नाही आणि ते एक अधुरापण आहे ना अशी भावना येते. त्यावेळेला पाहायला पाहिजे की आपल्याला वेळ कसा वाढवता येईल. जर 1 मिनिटापेक्षा कमी असेल तर ते सिव्हिअर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. जर 1 ते 3 मिनटं असेल तर ते मीडियम प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. 3 ते 5 मिनटं असेल तर माइल्ड प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे आणि 5 मिनिटाच्या वर असेल तर नॉर्मल आहे. तर आता आपण पाहणार आहोत याकरता 3 असे सायंटिफिक फॉर्म्युले की ज्याने तुमचा वेळ डेफिनेटली वाढू शकतो. याचा अर्थ असा आहे की 1 मिनिटाच्या आत तुमचं जर पतन झालं योनीमध्ये प्रवेश झाल्यानंतर तर ती समस्या होऊ शकते आणि त्याला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन किंवा लवकर वीर्यपात होणं असं म्हणतात. आणि ही अशी समस्या आहे की ज्यामुळे खूप सारे पुरुष जे आहेत ते प्रॉब्लेममध्ये आहेत. त्यांना समजत नाही की आपण करावं काय. 100 पैकी 80 लोकांना हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काही लोक आवश्यकता नसताना औषध चालू करून देतात आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स लोक फेस करत राहतात. तर तुमचा वेळ जर 3 सेकंद आहे तो 3 सेकंदाचा 1 मिनिटाचा 30 मिनिटं करायचा असेल तर काय करायला पाहिजे. नंबर 1 पॉज करायचा आणि ब्रीथ करायचं. थोडं थांबायचं सेक्स करता करता आणि मग थोडंसं श्वास घ्यायचा सोडायचा, रिलॅक्स व्हायचं आणि मग पुन्हा करायचं. म्हणजे लवकर लवकर करा आणि लवकर लवकर फिनिश करा. हे न करता रिलॅक्स, पॉज, लांब लांब श्वास घेणं, सोडणं, आराम करणं, बाहेर काढणं आणि नंतर मग पुन्हा सुरू करणं. त्याला म्हणतात स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक आणि ब्रीदिंग टेक्निक. जर तुम्ही रिलॅक्स झाले तर नॅचरली ब्लड वेसल ज्या आहेत त्या फैलतील आणि रक्ताचा प्रवाह त्यामध्ये लिंगामध्ये वाढतो आणि ताठरता चांगली येऊ शकते आणि पडणार पण नाही. तर तुम्हाला करायचं काय, बाहेर काढायचं, लांब लांब श्वास घ्यायचं, रिलॅक्सेशन महसूस करायचं आहे, बिलकुल रिलॅक्स झालेलं आहे तसं आणि फोकस ठेवायचा आहे समोरच्या पार्टनरवरती. डोक्यात नाही जायचं आहे, घाबरायचं नाही आहे. तुमचा मजा डेफिनेटली वाढेल. करताना लांब लांब श्वास घ्या आणि पहा की मी श्वास कसा घेतो आहे, श्वास कसा सोडतो आहे. म्हणजे काय तुमचं माइंड डायवर्ट होऊन जाईल. बऱ्याच वेळा मी सांगतो असं की तुम्ही श्वास मोजणं चालू करा. 1 2 1 घेतला, 2 सोडला, 3 घेतला, 4 सोडला. त्याने अँझायटी कमी होते आणि त्यामुळे टाईम नॅचरली आपला वाढतो. तर हे जे आहे श्वास टेक्निक आहे आणि हे टेक्निक स्टॉप अँड स्टार्ट टेक्निकच्या बरोबर मिसळलं जातं. म्हणजेच कसं की स्टॉप करायचं, बाहेर काढायचं, पुन्हा करायचं, पुन्हा बाहेर काढायचं, बस इतकंच करायचं आहे. म्हणजे काय होईल की स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक आणि ब्रीदिंग टेक्निक दोन्ही एकत्र होतील आणि नॅचरली तुमचं लवकर पडणार नाही. अशा वेळा तुम्ही जर बाहेर काढलं आणि लूज पडलं तर तुम्ही पुन्हा फोरप्ले करू शकता आणि फोरप्ले करून पुन्हा ताठरता येऊ शकते. ताठरता आल्यानंतर तुम्ही पुन्हा सेक्स चालू करू शकता. म्हणजेच काय की तुम्हाला मल्टिपल फोरप्लेस करता येऊ शकतात, मल्टिपल अनेक वेळा आणि तुमचा टाईम पण आपोआपच वाढेल. तर पहिलं मी सांगितलं की श्वास, सेकंड सांगितलं मी स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक आणि तिसरा आहे लक्षात घ्या की फक्त स्वतःच्या सेन्सेशनवरती फोकस न करता आपल्याला पार्टनरच्या सेन्सेशनवरती फोकस करायचं. म्हणजे कसं की स्वतः मी काय करतो आहे, मी कसं करतो आहे, माझ्याने होईल की नाही होणार, मी बरोबर करतो आहे की नाही करत, असं जर घाबरून केलं तर डेफिनेटली पडून जाईल. तुम्हाला काय विचार करायचं आहे की मी समोरच्या पार्टनरला किती सुख देऊ शकतो, संतुष्टी देऊ शकतो, किती आनंद देऊ शकतो आणि त्यामुळे मी माझ्यावरचा फोकस हटून समोरच्यावरती फोकस ठेवायचा आहे. समोरच्याला काय पाहिजे, समोरच्याला विचारा तुला काय पाहिजे, तिला काय आवश्यकता आहे, तिला कुठून चांगलं वाटतं आहे. तर सिंपल नियम असा आहे
की पार्टनरला विचारणे, तिचे फिलिंग विचारणे, तिला काय पाहिजे आहे, आणि नंतर मग तिच्या सेन्सेशनवरती फोकस ठेवणे. लक्ष आहे की तिला मला म्हणजे समजा किस घेतो आहे तर किस घेतो आहे, मसाज करतो आहे तर मसाज करतो आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही फोकस जो आहे तो सेक्सवरती आहे, ना की डोक्यात आहे. त्याचबरोबर तुम्ही कीगल एक्झरसाइजेससुद्धा करू शकता. जसं की सेक्स चालू असतानाही पण तुम्ही असं लिंग आतमध्ये असं लघवी थांबवतो आहे अशी सेन्सेशन करू शकता, मग पुन्हा सोडू शकता. लघवी थांबवतो आहे आणि सोडतो आहे असं पण करू शकता. त्यांनी काय होईल की त्यांनी पेल्विक मसल्स स्ट्रॉंग होतील. तर हे सगळे टेक्निक्स आहेत. हे टेक्निक जर वापरलं तर बिना गोळ्यानेसुद्धा तुम्ही चांगला सेक्स करू शकाल आणि तुमचा टाईम जो आहे हा 30 मिनिटापर्यंत वाढू शकतो. लोकांना खूप प्रॉब्लेम आहेत प्री मॅच इजॅक्युलेशनचे. तर डेफिनेटली लोक तुम्हाला सांगत नाहीत, पण तुम्ही जर शेअर केलं तर लोकांच्या जीवनामध्ये फरक पडेल. म्हणून तुमच्या सगळं मित्रांना शेअर करा, लोकांना शेअर करा, सेव्ह करा, डॉक्टरांना दाखवा तुमच्या की तुम्ही काय करता आहात ते, आणि त्याप्रमाणे प्रिस्क्रिप्शन लिहून घ्या. तर कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.